रोजच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला तर झटपट होणारी अशी वेगळी रेसिपी आपल्याला करावीशी वाटते. आज माझंही असंच काहीसं झालं. तर नमस्कार मैत्रिणींनो. बरं, वेगळं काही करावं तर पोटही भरलं पाहिजे आणि सगळ्यांना आवडलं देखील पाहिजे. तर मी काय केलं, 1 वाटी एवढे सोयाबीन भिजत घातले. त्यानंतर थोडेसे खडे मसाले घेतले आणि थोडेसे इतर मसालेही घेतले. थोड्याशा भाज्या कट करून घेतल्या. तर भाज्यांमध्ये मी सिमला मिरची, टोमॅटो, बटाटा आणि वाटाणे घेतलेले आहेत. कुकरमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यावर खडे मसाले टाकले, भाज्या टाकून घेतल्या आणि आपण घेतलेले इतर मसालेसुद्धा त्यावर ॲड केले आणि भिजवून घेतलेले सोयाबीनमधलं पाणी छान काढून घेतलं आणि ते सोयाबीनही त्यावर फ्राय करून घेतले. हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी 1 ग्लास एवढे तांदूळ घेतले होते. ते 15 मिनटं भिजत घातले आणि ते सुद्धा आधी तेलावर फ्राय करून घेतले. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी ॲड केलेलं आहे. मी यात गरम पाणी ॲड केलं. त्यामुळे आपला पुलाव छान झटपट तयार होतो आणि एका शिट्टीत असा छान आपला पुलाव तयार झाला. तर हा पुलाव चवीलासुद्धा अगदी अप्रतिम झाला होता, तसाच पौष्टिक देखील आहे. तर या थंडीत तुम्ही ही पुलावची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.